तर मित्रांनो सांगलीला चाललोय. माझा मित्र सिद्धार्थ, जरा तोंड दाखव जरा एकदा. हा आता ओळखला गडी. पुण्यात माझ्या संग असं होता कायम. आता जायचं आहे मला सांगलीला. तिथं जाणं त्याचं पण काम आहे काय तर महत्त्वाचं काम आहे त्याचं. त्या संग जायचं आहे. आणि गाडी पण त्यानं आणल्या मित्राची. गाडी पण एक नंबर आहे, मला तर लय आवडली. स्कूटीवरून जायचं आपण. अवघड आहे एवढ्याला होईल का जायचं. निवांत जाऊन निवांत यायला लागणार. तर मित्रांनो सगळ्यात पहिला बँकेत आलो होतो. बँकेत पैसे जमा केलेत आणि इथनं आम्हाला निघायचं आहे सांगलीसाठी. पाऊस येईल मला वाटते, भिजते आज पावसात. तर मित्रांनो कवट्यातनं बाहेर जाणार आहे ना एक माणूस आहे ना ह्या पंपावर येऊन जाते पहिल्यांदा. कारण बघा इकडं कवट्या मांकाला जाते आणि इकडं सांगलीला जाते. आणि पंप इथं नाही जाताना पुढं, पण जरा चांगला पंप आहे त्यामध्ये इथे येतात सगळेजण. सगळ्यांची भेट झाल्या मस्त मध्ये. दादा पण आहेत. जातो आता ऑफिसमध्ये जायचं, त्यांच्या ऑफिसमध्ये जातो पहिला. तर मित्रांनो प्रशिक दादांच्या ऑफिसमध्ये आले. त्यांचं ऑफिस आहे इथं बघायचं आहे आपल्याला. ऑफिस तर काही एक नंबरच आहे बघा. समजा एखादा व्यक्ती आहे, म्हणजे माझा एक मित्र आला समजा, त्याचं वय 31 आहे समजा, आणि त्याला यामध्ये म्हणजे थोडे पैसे लागणारच आहे त्या बिझनेससाठी. म्हणजे सुरुवातीपासून एक त्याला पैसे मिळेपर्यंत एक प्रोसेस सांग थोडक्यामध्ये. सुरुवातीला तुम्हाला त्यामध्ये डॉक्युमेंट लागतील. ते डॉक्युमेंट तर काय कुठे पैसे देऊन काढायचे. आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडलेला दाखला, जातीचा दाखला, बँक पासबुक आणि फोटो. याला कुठेही काही चार्जेस नाही, आपल्याजवळ असतो. बरोबर. ऑनलाईन फॉर्म जे वर असतोय ते आमच्या टीम मार्फत आम्ही भरतोय इथून ऑफिसमधून. प्लस त्याचं उद्यम आधार कार्ड असेल ते पण आम्ही काढून देतो. रोजगार रिपोर्ट पण इथं आम्ही काढून देतो. फक्त आता व्हायला प्रश्न कुठं पैसे कुठे येतोय की ही योजना काय आहे की 5% स्वभांडवल घालायला लागते. ते नियमानुसार जे काय असेल तुमच्या कोटेशनच्या 5% काय असतील ते तुमच्या रिसर्च बँकेमध्ये भरायचे. 10 लाखाचा बिझनेस असेल तर तुम्हाला 5% 50,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये भरायला लागते. आणि सबसिडी मिळते ते. आणि सबसिडीचा क्लेम ते 6 महिन्यानंतर होते. 6 महिन्यानंतर तुम्हाला सबसिडी येते. ग्रामीण भागातील लोक असतील तर त्यांना 35% सबसिडी मिळणार. अच्छा. तर पुरुषांसाठी जातीच्या दाखल्याची आवश्यकता आहे. महिला असतील तर त्यांना जातीच्या दाखल्याची आवश्यकता नाही. ग्रामीण भागातली महिला असेल तर तिला 35% सबसिडी भेटणार. शहरातील असेल तर त्यांना 25% सबसिडी भेटणार. सबसिडी 6 महिने ते 7 महिन्यात तुमच्या अकाउंटला जमा होत असते. तुमच्या कोटेशनच्या 35% 25% ते तुमच्या अकाउंटला जमा होत. म्हणजे 35 आणि हे 5 आपण भरलेले म्हणजे 40% क्लिअर झाला. आता आपल्याला व्याज भरायचे ते 60% वरती. किती फास्ट लोन तुम्हाला क्लिअर करायचं मग ते आपल्याला फास्ट लोन क्लिअर करायला पण जास्त प्रॉब्लेम. बरोबर आहे. मग असे किती बिझनेस आहेत की त्यातनं म्हणजे ठराविक 5-10 किती बिझनेस आहेत त्याला फंड मिळू शकतो. आता ह्यात सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सर्वांना फंड मिळतो. त्यामधले आम्ही बऱ्यापैकी आता माल वाहतूक गाडी असेल, आरोचा प्लांट असेल, परत शिलाई मशीन एक असून देईल किंवा ते गार्मेंट लेवलपर्यंत असेल. 1 लाखापासून ते 15 लाखापर्यंत पण आम्ही गार्मेंट लेवलला पण मदत करतोय लोकांना. तर गाईज मिस्टर DIY मध्ये आलोय आणि इथं बघा हे आपल्याला स्टिकी नोट्स हे घ्यायचं होतं. एवढंच घ्यायचं होतं पण बघाले फिरून इथं फिरेल तेवढं कमीच वाटतं. काय ना काहीतरी घेऊच वाटते. काय घ्यायलायस? घेणारच काय खरोबर? काय तर गाईज मिस्टर DIY मध्ये काय एवढं काय घेतलं नाही. फक्त एक स्टिकी नोट्स घेतले तेवढंच. ते पण माझ्या जरा लक्षात राहत नाही, त्यामुळं मी लिहून ठेवते. जेवढा पण महत्त्वाचे काम असेल तर मी लिहून ठेवते आणि स्क्रीनवरती माझ्या चिटकवते. तर चालू आहे आता कवट्याला जातो. कंटाळा आला आज करून